म्हणतात ना जुन्या काळातलं, एका माणसाने काय केलं, एक पोपट पाळला, त्याला शिकवलं, बोलायला शिकवलं, चांगला गोड बोलायला लागला. बोलता बोलता त्याला एक महत्त्वाचं वाक्य शिकवलं, यात काय संशय. एवढंच शिकवलं त्याला, यात काय संशय. ठळक उच्चार करायला शिकवलं. पोटाचा उच्चार व्हायला लागला. काही विचारलं तरी पोपट म्हणायचा, यात काय संशय, यात काय संशय, यात काय संशय. आणि मग तो पोपट विकायचा ठरला. बाजारात गेला. बाजारात गेल्याच्या नंतर मोठी किंमत त्या पोपटाला त्यानं सांगितली. मोठे मोठे लोक यायला लागले. लोकाला आवडी असतात, काहीतरी पोपटाचा पाळ, कुत्राचा पाळ, काहीतरी पाळायची इच्छा असते. त्या पद्धतीने मोठी मोठी माणसं यायला लागली. तो पोपट पाहिल्याच्या नंतर सगळ्याला कौतुक वाटायला लागलं. तो पोपट बोलतो, यात काय संशय म्हणतो. एक मोठा श्रीमान माणूस तिथं आला. त्या श्रीमान माणसाने त्या पोपटाच्याबद्दल थोडी चौकशी सुरू केली. याला बोलता येतं का? बोलता येतं म्हणे. कशावरून? त्यालाच विचारा म्हणे. त्यालाच विचारा म्हटल्याबरोबर त्या श्रीमंतानं विचारलं पोपटाला, तुला बोलता येतं का रे? तो म्हणला, यात काय संशय. अरे वा, म्हणजे नुसतं बोलता येतं का असं विचारल्याबरोबर बोलता येतं एवढं न म्हणता तो यात काय संशय म्हणतो, म्हणजे निश्चित याला बोलता येतं. पुन्हा त्याला विचारलं त्यांना की बाबा याला सगळंच बोलता येतं का? तुम्ही त्यालाच विचारा म्हणे, यात काय संशय. सगळंच बोलता येतं का? यात काय संशय. तुला शास्त्राच्या संबंधानं काही चर्चा करायची ठरली आपल्या घरामध्ये, असं सांगतात की बाबा त्या मंडन मिश्राच्या दारावर असणाऱ्या राघुमैना सुद्धा शास्त्राची चर्चा करत होत्या. तशा पद्धतीची चर्चा तुझ्याशी करायची ठरली तर तुला करता येईल का रे? यात काय संशय. अरे वा, याला खूपच ज्ञान आहे असं त्या माणसाला वाटलं आणि त्यानं त्याला विकत घेतलं. ₹1,00,000 किंमत ठरली होती. ₹1,00,000 दिले. जुन्या काळात ₹1,00,000ची किंमत मोठी होती. त्याला दिले ₹1,00,000. ते आणलं पोपट घरी. त्या पोपटाला घरी आणल्याच्या नंतर 1-2 दिवस असेच गेले. निवांत वेळ मिळाला याला. श्रीमंताला निवांत वेळ मिळाल्याच्या नंतर श्रीमंताने त्याच्याशी थोडी चर्चा करायची ठरवली. त्याला बोलायला लागला. तो प्रत्येक वाक्याला यात काय संशय, याच्या पलीकडे बोलच ना. तेव्हा त्याला वाटलं की बाबा याला यात काय संशय, या वाक्याशिवाय दुसरं काही येतच नाही. म्हणून शेवटी त्याला विचारलं की म्हणे बाबा तुला मी विकत घेतलं, ₹1,00,000 तुझी किंमत दिली, हे बरोबर झालं का? तो म्हणतो यात काय संशय. पण तुला बोलता येतं का? यात काय संशय. तुला काही मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देता येत नाहीत का? यात काय संशय. मग तुला ₹1,00,000 मी विकत घेतलं, मूर्खपणा केला का? यात काय संशय. असा जर तो पोपट बोलत असेल, त्याला त्या शब्दाचा उच्चार करणे एवढंच त्याला माहीत आहे. ते वाक्य त्याचं बुबोध ईशाधीन नाही. त्याच्या वाक्यामध्ये त्याला काही जाणवून द्यायचं नाही आहे. पण तेच वाक्य एक पोपटाच्या संबंधाने कथा सांगतात बा. 1-2 पोपट एकाच घरात, एकाच मायाबापापासून जन्माला आलेले 2 पोपट. एक गेला पोपट एका सज्जनाच्या वस्तीमध्ये आणि त्याच्या बाजूलाच एक खाटकाची वस्ती होती. तिथे एक पोपट गेला. या पोपटाला सज्जनाची सगळी वाक्य ऐकायला मिळायची, तसाच उच्चार त्याचा व्हायचा. त्याला तिकडची दुर्जनाची सगळी कापाकापीचीच उत्तरं त्याला ऐकायला मिळायची. तेच त्याला वळण लागलं. काय झालं, एक सज्जन मनुष्य असा प्रवासाला निघालेला. त्या वस्तीवरून निघाला. तो निघाल्याच्या नंतर तो तिथल्या सगळ्या हिंसा करणाऱ्या लोकांच्या त्या वस्तीमध्ये तो पोपट जो होता, त्या पोपटाने त्याला पाहिल्याबरोबर बोलायला सुरुवात केली. अरे कोणीतरी आलेला दिसतो, पकडा त्याला, त्याचं धन काढून घ्या, त्याला मारा, त्याला तोडा. ही भाषा त्याची सुरू झाली. घाबरला हा माणूस. इथं सगळं असेच बोलतात वाटलं त्याला. सगळेजण असंच बोलतात असं वाटलं. धावत धावत निघाला. पुढच्या वस्तीत गेला. पुढच्या वस्तीत सज्जनाची वस्ती. तिथे गेल्यावर तो पोपट होता. तो म्हणायला लागला, अरे कोणीतरी अतिथी आलेला दिसतो, या बरं समोर कोणी, त्याला पाणी द्या बरं, त्याला पाय धुवायला पाणी द्या, त्याला प्यायला पाणी द्या, त्याच्या जेवणाची व्यवस्था करा. हे दोघांचे त्यानं बोलणं ऐकलं आणि हा त्या पोपटाला विचारायला लागला. पोपटाला विचारलं त्यानं की बाबा काय रे बाबा, तिथे एक पोपट होता, तो असं बोलत होता आणि तू इथं बोलायला लागलास, ते चांगलं बोलायला लागला. त्या पोपटानं सांगितलं, काय सांगू म्हणलं तुम्हाला, तो मी सख्य भाऊ आहेत. सख्य भाऊ असताना तो तसा का तो असा का? तो म्हणलं संगतीचा परिणाम. गवाशनानाम सशृणोती वाक्यम अहम हि राजन वचनम मुनीनाम नचास्य दोषो नचमद गुणवा संसर्गजा दोष गुणा भवंती. एका कवीनं त्याच्या संबंधामध्ये त्या पोपटाचं बोलणं काय असावं याची कल्पना करून केलेला श्लोक आहे. तो म्हणायला लागला पोपट की बाबा गाय कापून खाणाऱ्या माणसाची भाषा तो ऐकतो आणि मी इथं सज्जनाची वाक्य ऐकतो. त्याच्यामुळे त्याच्या तोंडातली भाषा तशीच आहे, माझ्या तोंडातली भाषा अशीच आहे. माझा हा सद्गुण समजू नका आणि त्याचा तो दुर्गुण समजू नका. संसर्गानं निर्माण झालेली ही भाषा. पण संसर्गानं निर्माण झालेल्या भाषेमध्ये काही आशय जाणवून देण्याकरता उच्चारलेलं वाक्य आहे का? नाही ना. आशय उच्चारून, आशय मनामध्ये धरून तो आशय जाणवून देण्याकरता जे उच्चारलेलं वाक्य असतं त्या वाक्याला व्याकरणामध्ये बुबोध ईशाधीन वाक्य म्हणतात. बोध या शब्दावरून बोध करून देण्याची इच्छा या अर्थानं बुबोध ईशा शब्द तयार होतो. आणि बुबोध ईशाधीन म्हणजे काहीतरी जाणवून देण्याकरता उच्चारलेले जे शब्द असतात त्या शब्दाचा विचार करत असताना आसक्ती, योग्यता, तात्पर्य ज्ञान या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो.
शब्दाची आसक्ती पाहावी लागते. आसक्ती शब्दाचा अर्थ आसक्ती म्हणजे जवळीक. शब्द जवळजवळ मांडले गेले पाहिजेत. आणि शब्द जवळजवळ जेव्हा काव्यात नसतात ना एखाद्या, तेव्हा अन्वय लावायचं जे काम असतं ना काव्याच्या संदर्भानं, ते अन्वय कशा करता लावायचा? शब्द जवळ आणण्याकरता. मी गावाला गेलो, मी गावून आलो, हे शब्द आपल्याला बोध करून देतात. मी गेलो गावाला कळायला जड जातं. पण मी गावाला गेलो आणि मी गेलो गावाला दोन्हीचा अर्थ एकच आहे. पण मी गावाला गेलो म्हणलं सरळ कळतं, मी गेलो गावाला म्हणलं तर कळायला वेळ लागतो. मग त्याच्याकरता ते गावाला अलीकडे ओढावं लागतं, गेलो पलीकडे ढकलावं लागतं. यालाच अन्वय म्हणतात. अन्वय कशा करता? आसक्ती करता. आसक्ती म्हणजे जवळीक. कोणत्या पदाच्या नंतर कोणत्या पदाची योजना झाली म्हणजे आपल्याला त्याच्यातून बोध होण्याची शक्यता आहे याचा विचार करणं, याला आसक्ती म्हणतात. आसक्तीच्या नंतर योग्यता असली पाहिजे. एखादा वाक्य व्याकरणाच्या दृष्टीने तुमचं बरोबर असेल, पण व्याकरणाच्या दृष्टीने योग्य असलेल्या त्या वाक्यामध्ये अर्थ जाणवून देत असताना तशा पद्धतीचा अर्थ निष्पन्न होऊ शकत नाही हे आपल्या लक्षात येतं. तिथे योग्यतेचा विचार असतो. योग्यता नसेल तर आपल्याला योग्य बोध होत नाही. एक वाक्य उच्चारलं जातं त्याच्याकरता व्याकरणाने सांगितलेलं, वन्यना सिंचती. वन्यना सिंचती, वन्यना म्हणजे अग्नीने, सिंचती म्हणजे सडा घालतो. अग्नीने सडा घालतो. वाक्य व्याकरणाच्या दृष्टीने चुकलं का हो? अग्नीने साधन सांगितलं, सडा घालतो ही क्रिया सांगितली. सडा घालण्याच्या क्रियेला वापरलेलं साधन कोणतं? अग्नी. अग्नीने सडा घालतो. वाक्य व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर झालं. पण अग्नी हे सडा घालण्याचं द्रव्यच नाही ना. पाण्याचा सडा घालता येईल, दुधाचा सडा घालता येईल, हळदी कुंकवाचा सडा घालता येईल, अमृताचा सडा पडला, पाऊस पडला असं म्हणलं जातं, तोही घालता येईल. अग्नीचा काही सडा घालता येत नाही. सडा कशा करता असतो? समोरची भूमी आर्द्र करण्याकरता सडा घालायचा असतो. ते सडा घालण्यातून आर्द्रता येण्याच्या ऐवजी अग्नी टाकल्याच्या नंतर तिथली आर्द्रता संपायची शक्यता जास्त आहे. म्हणजे अग्नीने सडा घालतो हे वाक्य व्याकरणाच्या दृष्टीने जरी बरोबर असलं तरी सडा घालण्याकरता अग्नी नावाचं द्रव्य उपयोगी नाही, म्हणून त्या वाक्यात योग्यता नाही म्हणतात व्याकरणकार. आकांक्षा असली पाहिजे. आपण काय पाहिलं? आसक्ती असली पाहिजे, योग्यता असली पाहिजे. आसक्तीच्या नंतर योग्यता आणि योग्यतेच्या नंतर आकांक्षा. आकांक्षा म्हणजे शब्दातून वाक्यातून बोध करून देत असताना एक शब्द उच्चारला की याच्या मुखातून दुसरा काय शब्द येणार आहे याची आकांक्षा, जिज्ञासा मनुष्याच्या अंतःकरणाला असली पाहिजे. मी आता हे क्षीरसिंधू परिसरी हे वाक्य उच्चारत असताना समजा मी उच्चारलं क्षीरसिंधू, पुढं काय लगेच वाटतं ना आपल्याला? परिसरी. पुढं काय लगेच वाटतं ना? शक्तीच्या कर्णकुहरी, पार्वतीच्या कानामध्ये. पुढं काय? नेणोकै श्री त्रिपुरारी सांगितले जे. जुन्या काळामध्ये त्रिपुरारी भगवान शंकराने त्या पार्वतीच्या कानात क्षीरसिंधूच्या परिसरात जे काही सांगितलं ती ही परंपरा आहे. हा सगळा बोध होण्याच्या दृष्टीनं एक एक शब्द उच्चारल्याच्या नंतर पुढं काय येतं, पुढं काय येतं ही जी जिज्ञासा असते ना, याला म्हणतात आकांक्षा. शब्दाचा विचार करत असताना आकांक्षेचा विचार झाला पाहिजे, आसक्तीचा विचार झाला पाहिजे, योग्यतेचा विचार झाला पाहिजे, आकांक्षेचा विचार झाला पाहिजे आणि तात्पर्य ज्ञानाचा विचार झाला पाहिजे. आपल्याला शब्द उच्चारल्याच्या नंतर त्या शब्दातून जो व्हावा लागणारा बोध असतो ना त्याला म्हणतात तात्पर्य. वक्तुरिच्छा तो तात्पर्यम. वक्त्याच्या मनामध्ये तो शब्द उच्चारत असताना जो भाव आहे तो भाव लक्षात घेतला पाहिजे. वक्त्याच्या मनामध्ये जो भाव नाही तो भाव तिथं व्यक्त करण्याचं काही कारण नाही. जुने लोक कीर्तनकार त्याच्याकरता उदाहरण सांगत असतात. कीर्तनाला एक महाराज गेले, एका गावात गेले, खेड्यात गेले, पाटलाच्या वाड्यात कीर्तन. ते कीर्तनाला उभे राहिले तेव्हा तिथं टाळकरी, मृदंगवादक सगळीच्या सगळे उपस्थित होते. ते मृदंग वाजवण्याकरता तो मृदंगवादक खाली बसला होता. बहुतेक कीर्तनामध्ये असं उंच काहीतरी आसन घेऊन त्याच्यावर मृदंग ठेवून वाजवण्याची पद्धत आहे, म्हणून त्यांनी त्या कीर्तनकाराला सांगितलं, हे त्या पाटलाला सांगितलं त्यांनी, पाटील या आमच्या मृदंगवाल्याला घोडी आणून द्या बरं. त्याने शब्द काय उच्चारला? घोडी आणून द्या. पाटलाला घोडी म्हणजे काय कळणार? जो पाटील वारकरी नाही त्या पाटलाला घोडी म्हणल्यावर काय कळणार? त्या पाटलाने त्याचं जे घोडं होतं ते घोडं तिथं आणून उभं केलं. घोड्याची मादी घोडी. कीर्तनामध्ये त्याच्या घोडीचं काही कारण आहे का? काही कारण नाही. त्याला कीर्तनात घोडी म्हणजे घडवंची पाहिजे होती. कीर्तनात मृदंग ठेवायकरता लागणारी जी घडवंची तिला आम्ही घोडी म्हणतो. पण प्रसंग काय आहे यानुसार आपल्याला त्या शब्दाचा अर्थ तात्पर्य पद्धतीने जाणून घेतला पाहिजे.
वाक्यार्थ विचार करताना या सगळ्या गोष्टीची गरज आहे. आसक्ती, योग्यता, आकांक्षा, तात्पर्य, या सगळ्या गोष्टी, आणि या सगळ्या गोष्टी जाणवून देणारं कोण असतं याचा विचार जर केला तर गुरुच असतात. आपल्याला आसक्ती कोणी जाणवून दिली, अन्वय कसा लावावा हे कोणी शिकवलं, गुरुनी. योग्यता कोणी शिकवली, गुरुनी. सगळं गुरुनी शिकवावं लागतं. म्हणजे जो कोणता बोध तुम्हाला संपादन करायचा असेल त्या बोधाच्या करता, बोध संपादन करण्याकरता माणसाला गुरु लागतो. आणि गुरुचं काम काय, ज्ञान करून देणं, एवढंच गुरुचं काम. गिरती अज्ञानम इति गुरुः, गुरु शब्दाची व्युत्पत्तीच अशी सांगितलेली आहे. जो अज्ञान गिळून टाकतो त्याला म्हणतात गुरु. अज्ञान नष्ट केलं पाहिजे. गु शब्द स्त्वंधकारस्य तृकारस्त निवर्तकः. गु आणि रु या दोन अक्षराचं एकाक्षर शब्दकोश आहे आपल्याकडं. एका अक्षराला सुद्धा काही अर्थ असतो. त्या अर्थानुसार विचार जर केला तर गु शब्दाचा अर्थ अंधकार असा आहे, अज्ञान रूपी अंधकार. आणि रु शब्दाचा अर्थ तो घालवणारा, त्याचं नाव गुरु. काही कळत नसतं तेव्हा आपल्याला काहीतरी सांगणारा तो गुरुच प्रत्येक जण. म्हणून शास्त्राने असं सांगितलंय, एक अक्षर शिकवणाऱ्या माणसाबद्दल सुद्धा मनुष्याच्या अंतःकरणात गुरु ही भावना पाहिजे. एकाक्षर प्रदातारम यो गुरुं नाभिमन्यते 60 वर्ष सहस्राणी विष्ठायाम जायते कृमी, असं सांगितलंय बरं का. ज्यानं एक अक्षर शिकवणाऱ्या माणसाच्या बद्दल सुद्धा नम्रतेनं गुरुत्वाची भावना धरली नाही, अशा मनुष्याला 60 हजार पर्यंत नरकवास भोगावा लागतो. हे काय आहे, गुरुत्वाची भावना महत्वाची आहे. आपल्याला ज्यानं काहीतरी शिकवलं, काही कळत नसतं आपल्याला. कित्येक ग्रंथातली वाक्य, आपल्याला ग्रंथातली वाक्य काय सारी वाक्य तुम्हाला सांगतो. मी एक साधं वाक्य, नेहमी उदाहरण मी सांगतो. एक माणूस, त्याचा एक शेजारी माणूस, या दोघांनी ठरवलं आपण तीर्थयात्रेला जावं. सध्या कुंभाचा प्रसंग आहे, सगळं प्रयागला चालले. त्या दोघांनी ठरवलं आपण जायचंय, सपरिवार सकुटुंब जाऊ म्हणे. तू मी, आपल्या दोघांच्या बायका, आपण यात्रेला जाऊ असं ठरलं. त्या दोघांचं बोलणं झालं, तसं ठरलं. आणि मग हा एक माणूस दुसऱ्या शेजारच्या माणसाच्या घरी गेला त्याला बोलायला. तो नव्हता घरात, त्याची बायको होती. त्याची बायकोची काही चर्चा झालीच नाही अजून. आपल्याला यात्रेला जायचं वगैरे त्यांची काही चर्चा झाली नाही. अशा अवस्थेमध्ये ती बाई त्याला समोर आली. त्यानं पाणी वगैरे दिलं, याला चहा वगैरे विचारला. काय भाऊजी काय काम होतं? नाही, मी तुझ्या मालकाकडे आलो होतो म्हणे. कशा करता? काही काम होतं, काही बोलायचं होतं. काय चाललंय? रोज तुमच्या थोड्याशा बैठका चालल्यात, तुमचं काय चाललंय म्हणल्यानंतर त्यानं काय सांगावं, तू माझी बायको, मी तुझा नवरा, आपण यात्रेला जायचं ठरलंय. बरोबर आहे हे वाक्य? सांगा ना, बरोबर आहे का हे वाक्य? शेजारच्या माणसाच्या बायकोला, आपल्या मित्राच्या बायकोला हा धडधडीत म्हणतो, तू माझी बायको, मी तुझा नवरा, आपण यात्रेला जाऊ ठरलंय असं. पण वाक्य बरोबर होतं. कसं बरोबर होतं? तो माणूस आला, घरात आल्याबरोबर त्याने त्याला हसत सांगितलं, तुझ्या बायकोला मी असं म्हणालो रे, बरोबर आहे का सांग? तू माझी बायको, मी तुझा नवरा, आपण यात्रेला जायचं ठरलंय. तोही हसायला लागला. म्हणजे आपला नवरा हे वाक्य ऐकल्याच्या नंतर हसतोय, याचा अर्थ याच्या वाक्यामध्ये काही गल्लत नाही, आपल्या समजुतीत काही गल्लत व्हायला लागली. मग त्यानं सांगितलं की याला कोड्यात बोलायची सवय आहे बाई. तो काय म्हणतोय हे नीट ऐक, स्वल्प विराम कुठं द्यायचा तुला कळालं नाही. तू माझी बायको, मी तुझा नवरा, यात्रेला जायचं ठरलंय. काही चुकलं? बायका एकत्रित आणल्या, पुरुष एकत्रित आणले. त्याने एवढंच केलं होतं, तू माझी बायको. पण बोलताना कसा बोलला? स्वल्प विराम न देता बोलला, तू माझी बायको, मी तुझा नवरा, आपण यात्रेला जायचं ठरलंय. पण हे स्वल्प विराम देऊन जे वाचायचं असतं हे कोणी सांगावं लागतं? गुरुनी सांगावं लागतं. साध्या वाक्याचे अर्थ आपल्याला कळत नाहीत. एक व्यापारी असं सांगतात, श्रीमान व्यापारी होता, पोटी जन्माला आलेली 2 मुलं. फार काही मुलांना व्यवहार कळत नव्हता. त्या श्रीमंतांनी असं ठरवलं की बाबा आता आपण चाललो, आपला अंतकाळ आलाय, आपल्या या दोन्ही मुलांना काहीतरी व्यवहाराच्या संबंधानं सांगितलं पाहिजे. म्हणून त्यांनी त्या दोघाला जवळ बोलावलं आणि कसा व्यवहार सांभाळायचा त्याच्याबद्दल सांगायला तो बोलायला लागला. त्याने काय सांगावं? त्या दोन्ही मुलाला, तो मारवाडी माणूस, त्यानं त्या दोन्ही मुलांना समजून सांगायला सुरुवात केली. मीठा करके खाना, नरम करके सोना, कर्जा देकर नहीं मंगना, और छाव में दुकान जाना आना. संपलं. एवढी माझी 4 सूत्र पाळा, तुमचं सगळं व्यवस्थित होईल म्हणे. काय सांगितलं तर, मीठा करके खाना, नरम करके सोना, छाव में दुकान जाना आना, कर्जा देकर नहीं मंगना. झालं, बाप गेला.
बाप गेल्याच्या नंतर यांना संपत्ती विभागून दिलेली होती, मोठी संपत्ती दोघांच्या वाट्याला आलेली. एकाचं चांगलंच चाललं आणि एकाचं दिवाळं निघून गेलं. काय झालं असेल बघा. ज्याचं दिवाळं निघालं तो बापाच्या मोठ्या भावाकडे आला. मोठ्या भावाच्याकडे म्हणायला लागला, अरे बाबा मी बापाची सगळी आज्ञा पाळतो, माझं दिवाळं निघालं, तुझं कसं, तू बापाची आज्ञा पाळत नाहीस का? तो म्हणलं मी पाळतो ना. मग तूही पाळतोस, मीही जर पाळतो तर माझं नुकसान का आणि तुझी भरभराट का? त्याला सांगितलं तुझा अर्थ काय सांग. मग मी माझा अर्थ सांगतो. तो म्हणलं बापाने काय सांगितलं, मीठा करके खाना, रोज पंचपक्वान नाहीत म्हणलं घरी, नरम करके सोना, 7-7 गाड्या केल्यात म्हणलं प्रत्येकाला झोपायला, छाव में दुकान जाना आना असं बापाने सांगितलेलं असल्यामुळे घरापासून दुकानापर्यंत टीन शेड केलं म्हणलं सगळं, तिथून सावलीतून जाणं येणं करतो म्हणलं मी. कर्जा देकर नाही मागना बापाने सांगितलं म्हणलं. त्याच्यामुळे जो कोणी मागायला येईल त्याला भरमसाठ पैसे त्यानं मागितले तसे देत राहतो, कधी मागायला जात नाही म्हणे. माझं दिवाळं निघालं, तुझं कसं चाललंय? तो म्हणला मला माझ्या बापाच्या, आपल्या बापाच्या बोलण्याचा अर्थ मला समजला. कसा समजला? एका बापाच्या मित्राला मी विचारून आलो, वडिलांनी असं असं सांगितलं, याचा काय अर्थ असतो विचारून आलो. आणि त्यांनी सांगितलं तुझा बाप फार हुशार होता, त्याच्यामुळे बापाने फार छान सांगितलं, मीठा करके खाना. याचा अर्थ असा आहे भूक लागल्याशिवाय जेवू नये. भूक लागलं की काही असं ते समोर राहिले ते सगळं गोडच लागतं. भुकेला कोंडा निजेला धोंडा म्हणतात बघा आपल्याकडे. अगदी कोंड्याची भाकर केलेली जरी असली तरी भूक लागल्याच्या नंतर माणसाला ते अमृत वाटतं. म्हणून मीठा करके खाना याचा अर्थ भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही. नरम करके सोना, 7-7 गाड्या घालून झोपल्या म्हणजे झोप लागते, नरम केलं म्हणजे चांगली झोप लागते असं बापाला सांगायचं नाही. मग काय, झोप आल्याशिवाय झोपू नये. झोप आल्यावर झोपायला जर मनुष्य गेला, झोप यायच्या आधी झोपायचं म्हणलं तर 7 गाद्या घालून झोप येत नाही, आणि झोप आली म्हणलं की मग दगडावरही मनुष्य झोपतो. म्हणून आम्ही वारीच्या दिशेनं चालत असलेल्या लोकांच्या बद्दल सांगतो ना, वारकरी कोणाला म्हणतात, झोप आली की झोपतो तो नाही, झोपूनच पडतो. झोप आली की अंथरुणावर पडतो त्याला वारकरी म्हणायचं नाही, झोपला म्हणूनच खाली जमिनीवर पडला त्याला वारकरी म्हणायचं. कसं असतं ते, काहीच नसतं, अंथराला काही नसलं तरी त्याला झोप लागते ना. हा नरम करके सोनाचा अर्थ आहे. मिठा करके खाना, नरम करके सोना. कर्जा देकर नाही मागना म्हणजे काय? त्यांनी सांगितलं बापाचा असा अर्थ आहे, माझ्या काकाने आपल्याला असा अर्थ सांगितला म्हणे बाबा मला. काय? कर्ज दिल्याच्या नंतर मागायचं नाही. म्हणजे कर्ज देत असताना गहाण वस्तूच अशी ठेवून घ्यायची की त्याला ते कर्ज आणूनच दिलं पाहिजे, आपल्याला मागायची गरजच पडू नये. गहाणच असं ठेवून घ्यायचं. ₹1,00,000 कर्ज दिलं असेल तर 10 लाखाची वस्तू गहाण ठेवून घेतली की तो झट मारत आणून देतो. म्हणलं आपल्याला कशाला त्याच्या पाठीमागे लागावं लागतं आणून दे म्हणून. छाव में दुकान जाना आना याचा अर्थ काय? सकाळी लवकर उन्हाच्या आधी दुकानात जावं आणि रात्री अंधार झाल्याच्या नंतर, ऊन संपल्याच्या नंतर दुकानातून घरी यावं. त्याच्याकरता टीन शेडची गरज नाही. पण हा अर्थ कधी कळतो सांगा मला? एका भावाचं दिवाळं निघालं त्याला या वाक्याचा अर्थ कळाला नाही, आणि एका माणसाचं मात्र चांगलं चाललं त्याला अर्थ कोणी सांगितला? एक काका भेटला त्यानं सांगितला. हा काका कोण आहे? गुरु आहे. आपल्याला सगळं जाणवून देणारा जो असतो तो गुरु असतो. मार्गदर्शन त्याच्याशिवाय होत नाही. अशीच एक कथा आहे. एक श्रीमान मनुष्य, त्याच्या पोटी जन्माला आलेला एक मुलगा थोडासा सामान्य बुद्धीचा निघाला, संगतीत वाईटाची लागली. बापाने लक्षात घेतलं की बाबा हा संपत्ती टिकवणार नाही. कालांतराने याची सगळी संपत्ती संपल्याच्या नंतर, नष्ट झाल्याच्या नंतर याला काही समजा नंतर डोळे उघडले आणि काही धंदा पाणी करायची इच्छा झाली, काहीतरी याला संपत्ती असली पाहिजे. हा तर उधळायला लागला. आता काही ठेवत नाही हा. 4 दिवसाच्या नंतर याच्याजवळ काहीतरी असावं या दृष्टीनं बापाने काय केलं, कुठंतरी एक जमिनीमध्ये धन पुरून ठेवायची जुनी पद्धत होती, तसं ते पुरून ठेवलं. ते कुठं पुरून ठेवलं याचा एक निर्देश म्हणून त्यानं त्याच्या एका खात्यामध्ये तसा तो निर्देश करून ठेवला. तो निर्देश करत असताना त्याने काय केलं होतं, गावाच्या बाहेर त्याने एक अर्जुनाच्या रथाच्या आकृतीचं मंदिर बांधलं आणि तिथं परिसरात ते धन ठेवलं होतं. त्याच्यामुळे त्या रथाचा सगळा नकाशा त्याने काढलेला, आणि त्या नकाशाच्या खाली त्याने एक वाक्य लिहून ठेवलं होतं, अर्जुन की दृष्टी कृष्ण पर, कृष्ण की दृष्टी चारों घोड़ों पर, चारों घोड़ों की दृष्टी सूरज पर, सूरज की दृष्टी शिखर पर, और शिखर की दृष्टी मोहरों के हंडे पर. असं वाक्य त्यानं लिहून ठेवलं. झालं. बाप मेला. कालांतरानं त्याची सगळी संपत्ती हळूहळू वाईट संगतीच लागलेली. ते मित्र वाईट मिळालेले होते. संपत्ती संपायला वेळ लागला नाही. सगळी संपत्ती लयाला गेली. घरात खायला काही नाही अशी परिस्थिती झाली. मग एका दिवशी याच्या मनामध्ये विचार आला की काय करू,
आपल्याला खायला काही नाही, एवढा श्रीमंताचा मुलगा मी, आता काय करायचं असा विचार मनात आल्याच्या नंतर लक्षात आलं की बापाचे बरीच खाती आहेत घरामध्ये, एवढी खाते जर नेऊन विकून टाकली आपण तर त्याच्यातून काहीतरी रद्दी म्हणून विकल्याच्या नंतर जे पैसे येतील त्याच्यात महिना 15 दिवसाचं आपला गुजराण होऊ शकतं आणि त्याच्यानंतर काहीतरी पुढचा विचार पाहता येईल असा विचार करून त्यानं ती सगळी खाती एका बैलगाडीत भरली, विकायला निघाला. किराणा दुकानाच्या लाईनमधून ते विकायला निघाल्याच्या नंतर त्याच्या बापाचा एक मित्र होता, त्यानं हाक मारली, याला इकडे रे म्हणे, बाळा काय चाललंय, कसं चाललंय तुझं, बरं आहे का? तो म्हणलं बरं कशाचं काका, मग काही नाही म्हणे, ही रद्दी विकायला निघालं. रद्दी विकायची होय, त्याला माहिती होतं याचा बाप हुशार होता, काहीतरी कुठेतरी याची नोंद असेल, ही खाती काय अशी जाऊ द्यायची नाहीत असा विचार करून त्यानं सांगितलं, तुला रद्दी विकायची जर असेल मला विक ना, मला ही रद्दी विक. त्यानं ती रद्दी घेतली, ती सगळीच्या सगळी रद्दी विकत घेऊन ते बैलगाडी सगळी आपल्या घरी पाठवून दिली. रोज रात्री एक 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 खातं चाळायला लागला, कुठं काही मिळतं का, कुठं काही निर्देश मिळतो का, काही कुठं लिहून ठेवले का. पाहता पाहता हा नकाशा, खालचं वाक्य ते पाहिलं, ते मंदिराचा नकाशा, गावाच्या बाहेर मंदिर होतं, त्या मंदिरात स्थापनेला हा गेलेला होता. वाक्याचा विचार करता करता मित्राच्या बुद्धीनं वाक्यातून काय सांगायचं असावं मित्राला याचा विचार करता करता त्याला त्या वाक्याचा अर्थ लागला. वाक्याचा अर्थ लागल्याबरोबर लक्षात आलं, पोरा करता मोहराचा हंडा बापानं ठेवलेला आहे, त्याला कळालं नसेल, आपण त्याला तो मोहराचा हंडा काढून द्यावा, कारण आता डोळे उघडलेत, संपत्ती गेली, आत्ता डोळे उघडलेत, आता धंदा पाण्याला पैसा लागतो तर त्याला पण पैसा मिळवून द्यावा असं विचारायला त्या पोराला बोलावलं. विचारलं त्याला, बाळ काय चाललंय? काही नाही म्हणे बाबा. काका परिस्थिती अतिशय नाजूक झाली, काही धंदा पाणी करायचा आहे, काही पैसेच नाहीत, कसला धंदा करतो म्हणे मी आता, तुला जर पैसे दिले तर तो म्हणलं धंदा पाणी करू शकतो, पण ते पैसे तुमचे परत फेडायची सुद्धा माझी ताकद नाही हे मला हे आत्ता लक्षात आहे, त्याच्यामुळे मला आत्ता तुम्ही पैसे देऊ नका. नाही म्हणे, तुझ्या बापांनी तुझ्याकरता काही ठेवलंय असं दाखवलं तर मग चालतं. म्हणलं धंदा पाणी करू शकतो, चांगला वागशील, चांगला वागतो म्हणे. त्या माणसाने त्याला ते खातं दाखवलं, हे बघ म्हणे हे खातं, या खात्यात असलेलं हे चित्र गावाच्या बाहेरच्या मंदिराचं, खालचं वाक्य वाच म्हणे. तो म्हणलं सगळं पाहून झालंय. पाहिलं वाक्य वाचलंय. मंदिराच्या संदर्भात काहीतरी इथं मोहराच्या हंड्याच्या संबंधाने निर्देश आहे, तुला कळालं? मला थोडंफार कळालं होतं, त्या दृष्टीने विचार केला, माझ्या बापानी मूर्तीच्या खाली धन ठेवलं असेल असं वाटलं म्हणून ती मूर्ती काढून टाकली. खाली पाहिलं, काही मिळालं नाही. काही मिळालं नाही म्हणल्यावर हा म्हणायला लागला, तसं नाही रे बाबा, या वाक्याचा तुला अर्थ कळाला नाही, आता काय करायचं? त्या माणसाने सांगितलं, एक काम कर म्हणे, तो ते मंदिर पूर्वी जसं होतं तसं बांधून काढ. तो म्हणला, संध्याकाळी भाकरी जर मिळाली तर तिला लावून खायला भाजी काय करायची हा प्रश्न माझ्या समोर आहे, तुम्ही मला मंदिर बांधायला सांगता? नाही म्हणे, मी मंदिराकरता पैसे देईन तुला. तेवढे पैसे दिले त्याला आणि त्याला सांगितलं, या इथं हे सगळी मोजमापं वगैरे दिलेली आहे त्या नकाशामध्ये, त्याप्रमाणे ते मंदिर पूर्वी होतं तसं बांधून काढलं. बांधून काढलं. श्रावण महिन्याचे दिवस होते. हा घरी आला, म्हणायला लागला का काय मंदिर बांधणं झालेलं आहे, मला आता संपत्ती तुम्ही काढून द्या. त्याने सांगितलं, आता श्रावण महिना म्हणे. मग श्रावण महिन्यामध्ये पावसाळा असतो होय, आणि जुन्या लोकांचं असं म्हणणं, जमिनीत पुरून ठेवलेलं धन श्रावण महिन्यात चरायला जातं, त्याच्यामुळे ते धन चरायला गेले म्हणे, आता काढून देता येत नाही. मग उन्हाळा येऊ दे, उन्हाळ्याची वाट पहा. उन्हाळा आला, पौष महिन्याचे दिवस आले, शिवरात्र होऊन गेली. तो म्हणायला लागला की काका आता धन काढून द्या ना. त्याने सांगितलं फाल्गुन महिना लागू दे. फाल्गुन महिना लागला. तो म्हणायला लागला, काका म्हणायला लागला, असं नाही म्हणे, फाल्गुन कृष्ण पक्ष, शिमगा होऊन जाऊ दे ना, होळी होऊन जाऊ दे, धुळवड होऊन जाऊ दे, नंतर बघू. धुळवड झाली, तुकाराम महाराजाची बीज झाली, आणि मग त्यांनी त्याला सांगितलं की एक काम कर म्हणे, आता चतुर्थीच्या दिवशी सकाळी, मी तृतीयाला तुला येऊन भेटतो, चतुर्थीच्या दिवशी काही मजूर खाण्याचं साहित्य घेऊन तिथं मंदिराच्या जवळ हजर राहा, सूर्योदयाच्या अगोदर मी येतो, एक जागा दाखवतो, तिथे आपल्याला मोहराचा हंडा मिळेल म्हणे. त्यानं गेला, त्यानं सगळी व्यवस्था केली. हा मुलगा तिथे गेला, माणसं घेऊन गेला, खाण्याचं साहित्य घेऊन गेला, हा काका तिथं आला आणि त्या काकाने एक जागा दाखवली, असं चुना वगैरे टाकून दिला आणि सांगितले इथं खणा. थोड्या अंतरावर थोडंसं खणून खाली गेल्याच्या नंतर जमिनीतून मोहराचा हंडा मिळेल. त्यानं सांगितलं त्याप्रमाणे खोदणं झाल्याच्या नंतर बरोबर थोड्याशा अंतरावर तो मोहराचा हंडा मिळाला. मोहराचा हंडा कशाने मिळाला सांगा मला? फक्त त्या वाक्याचा अर्थ कळाला होता म्हणून मिळाला. वाक्याचा अर्थ काय होता याला कळाला नव्हता, वाक्याचा अर्थ पोराला, त्या मित्राला कळाला होता बापाच्या. त्यानं लक्षात घेतलं की माझा मित्र कुशल होता, चतुर होता, तो काही असं साधं वाक्य लिहिणार नाही आणि साध्या पद्धतीने हे धनाची नोंद ठेवणार नाही.
त्याने लक्षात घेतल्यानंतर त्याला लक्षात आलं, ते चित्रातलं सगळं दृश्य त्यानं पाहिलं होतं. काय होतं तिथं? अर्जुनाचा रथ. अर्जुन रथात बसलेला, समोर सारथ्य कर्म करायकरता श्रीकृष्ण, त्या रथाला जोडलेले 4 घोडे. चित्रामध्ये सूर्योदयाचा देखावा दाखवलेला, सूर्योदयाच्या प्रसंगामध्ये शिखराची सावली पडलेली जागा दाखवलेली. एवढं सगळं लक्षात घेतलं. त्या मित्राच्या लक्षात आलं की बापाला याच्या काय लिहायचंय ते मी सांगू शकतो. त्यानं काय सांगितलं? अर्जुन की दृष्टी कृष्ण पर. रथातल्या अर्जुनाची दृष्टी कृष्णावर असा त्याचा अर्थ नाही. अर्जुन शब्दाचा अर्थ, अर्जुनाला संस्कृतात 10 नावं आहेत, त्याच्यामध्ये एक फाल्गुन असं नाव आहे. अर्जुन हा फाल्गुनो जिष्णु किरीटी श्वेतवाहन वगैरे वगैरे अर्जुनाची जी नाव आहेत त्याच्यात फाल्गुन, ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी ते फाल्गुन नाव आणले अर्जुनाचं. मग देखा तो फाल्गुनो घेतला असे भ्रांती कवळूनो. तिथे ज्ञानेश्वर महाराजांनी 2ऱ्या अध्यायामध्ये फाल्गुन शब्द अर्जुनाला वापरला. अर्जुनाला एक नाव आहे फाल्गुन. आणि अर्जुन की दृष्टी कृष्ण पर या वाक्याचा अर्थ असा होता, फाल्गुन महिन्यातला कृष्ण पक्ष. फाल्गुन महिन्याची दृष्टी कृष्ण पक्षावर. आणि कृष्ण की दृष्टी 4 घोडों पर याचा अर्थ काय? कृष्ण पक्षातली चतुर्थी तिथी. 4 घोडों की दृष्टी सूरज पर याचा अर्थ काय करायचा? चतुर्थी तिथीचा सूर्योदय. सूरज की दृष्टी शिखर पर म्हणजे फाल्गुन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याची किरण शिखरावर पडल्याच्या नंतर शिखर की दृष्टी मोहरों के अंडे पर. मग शिखराची सावली ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी मोहराचा अंडा ठेवलेला. ह्या वाक्याचा अर्थ हो पण हा कोणी सांगितलं सांगा ना? पोराला कळाला का गुरुनं सांगावा लागला? गुरुनी सांगावा लागला. आणि हे गुरु कोण असतात? अनुभवी असतात. त्या वाक्याच्या संबंधानं विचार करत असताना कशा पद्धतीने विचार केला पाहिजे हे त्यांना कळत असतं. आणि त्यांच्यापासूनच ज्ञान होण्याची शक्यता असते, इतर कोणापासून ज्ञान होत नाही. म्हणून काय करावं लागतं? परंपरेला महत्व द्यावं लागतं. परंपरेला महत्व द्यावं लागतं. आणि कोणाच्याही जीवनात मनुष्य कितीही मोठा अधिकारी झाला, कसल्याही क्षेत्रातला केवढाही मोठा अधिकार असला तरी परब्रह्माचा साक्षात्कार संपादन करण्याकरता, देवाच्या दर्शनाकरता, योग्य पद्धतीने शास्त्राचा आपल्याला बोध होण्याकरता गुरुची गरज प्रत्येकाच्या जीवनामध्ये असते. आपल्याकडे उदाहरण आहेत, अनेक उदाहरण आहेत. भक्तीच्या क्षेत्रातला मोठा अधिकार होता तरी गुरु करावा लागतो. योगाच्या क्षेत्रातला मोठा अधिकार होता तरी गुरु करावा लागतो. कर्माच्या क्षेत्रातला मोठा अधिकार होता तरी गुरु करावा लागतो. मंडन मिश्राचं कुमारिल भट्टाचं उदाहरण पहा तुम्ही. कुमारिल भट्ट, मंडन मिश्र हे कर्माच्या क्षेत्रात पूर्वमीमांसा शास्त्राच्या ज्ञानामध्ये मोठे लोक होते. वेदाच्या संबंधानं पूर्वमीमांसा शास्त्र सगळंच्या सगळं अभ्यासून त्याच्यातून यज्ञयाग कसे करायचे हे सगळ्या जगाला सांगणारे हे 2 महात्मे होते. त्या मंडन मिश्राचं तरी असं होतं, आत्ताच आपण पाहून आलो, त्यांच्या घराच्या दारावर टांगलेल्या पिंजऱ्यातले राघू महिना सुद्धा शास्त्राची चर्चा करीत होते. स्वतः प्रमाणम परतः प्रमाणम किरांगना यत्र गिरंगिरंती द्वारस्थ नीडांतरसन निरुद्धा जानीहि तन मंडन पंडितौकहा. जगद्गुरु शंकराचार्याच्या चरित्रात तो प्रसंग येतो. मंडन मिश्राच्या कडं शास्त्रार्थाची चर्चा करण्याकरता, आपलं मत सिद्ध करून त्यांचं मत खोडून काढण्याकरता जगद्गुरु शंकराचार्य गेले. माहिष्मती नगरीमध्ये गेले. आणि त्या माहिष्मती नगरीमध्ये ते गेल्याच्या नंतर तिथं आचार्यांना हे मंडन मिश्राचं घर पाहिजे होतं. म्हणून मंडन मिश्राचं घर कोणतं याची चौकशी करायकरता शंकराचार्य जे फिरत होते रस्त्यानं जाता जाता त्यांनी विचारलं, पाणवठ्यावर नर्मदेच्या काठी ते माहिष्मती नगर, विचारलं त्या पाणवठ्यावर आलेल्या लोक बायकांना मंडन मिश्राचं घर कोणतं. त्यांनी सांगितलं रस्त्याने जाणं सरळ. आणि रस्त्याने जात असताना ते ओळखायचं घर कसं? अनेक घर आहेत इकडे इकडं. नाही म्हणे, ज्या घराच्या दारावर टांगलेल्या पिंजऱ्यातले पोपट राघू मैना हे सगळेच्या सगळे वेद स्वतः प्रमाण आहेत का परतः प्रमाण आहेत वगैरे वगैरे शास्त्राची चर्चा करतात. ते मंडन मिश्राचं घर समजा. याचा अर्थ काय? त्यांच्या घरात सतत शास्त्रचर्चा, सतत शास्त्रचर्चा घरामध्ये चालणारे हे महात्मे एवढे मोठे ज्ञानी. पण एवढं मोठं ज्ञान असताना सुद्धा शेवटी त्या मंडन मिश्राला शास्त्रार्थाची शंकराचार्यांच्या बरोबर चर्चा झाल्याच्या नंतर त्यांचं मत निरस्त झाल्याच्या नंतर, त्या मताचा निराश झाल्याच्या नंतर सद्गुरू म्हणून जगद्गुरू शंकराचार्यांना शरण जावं लागलं. कर्माच्या क्षेत्रातला मोठा अधिकार आहे पण शंकराचार्यांना शरण जाऊन ज्ञान घ्यावं लागलं. कोणाचा योगाच्या क्षेत्रातला मोठा अधिकार असतो. चांगदेवाचा जर विचार केला आपण तर चांगदेवांना ज्ञानेश्वर महाराजांना शरण यायच्या आधी सुद्धा 1400 वर्ष देहाच्या चांगदेवानी जिवंत ठेवला. योगाचं ज्ञान कमी असेल का? चांगदेवानी केलेल्या अभ्यासाचं वर्णन
निळोबाराने चांगदेवाचं चरित्र लिहिलंय. त्या चरित्रामध्ये चांगदेवाने काय काय अभ्यास केला होता, किती शास्त्र झाली होती, ते सगळं निळोबाराने लिहून काढलेलं आहे. एवढा सगळा अभ्यास झाल्याच्या नंतर चांगदेवाला असं वाटायला लागलं आपण योगाभ्यास करावा, म्हणून हिमालयात गेले. हिमालयात जाऊन योगाभ्यास केला. योगाभ्यासात एवढी प्रक्रिया त्यांना आत्मसात झाली की देह कितीही दिवस जिवंत ठेवता येतो. तो 1400 वर्ष जिवंत ठेवला. एवढं सगळं झालं, पण चांगदेवाच्या एका दिवशी कानावर आलं की बाबा एक कोणीतरी लहान मुलगा पैठणला आला होता आणि त्या पैठणला आलेल्या पोराने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. हे ऐकल्याबरोबर चांगदेवाला वाटायला लागलं की बाबा कोणीतरी अधिकारी महात्मा आपल्यापेक्षा मोठा आला. आणि मोठ्या लोकांचं असं असतं, आपल्यापेक्षा मोठा माणूस आपल्या जवळपास आहे म्हणलं की ते सन्मान घेत नाहीत. चांगदेवाने आपल्या सगळ्या शिष्यांना सांगितलं माझा सन्मान नको रे, आता त्या महात्म्याचा सन्मान केला पाहिजे. सगळे शिष्य म्हणायला लागले महाराज असं कुठं होतं का, एक लहान पोरण ते रेड्याच्या मुखातून वेद बोलवतं, कोणीतरी सांगतं तुम्हाला ते खरं वाटतं, हे चुकीचं आहे म्हणे. तुम्ही काहीतरी तुमच्या पद्धतीनं प्रश्न पाहा ना. प्रश्न पाहायला सांगितला चांगदेवाने, प्रश्न पाहायला आणि चांगदेव म्हणायला लागले माझ्या प्रश्नानुसार त्या मुलाने रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, खरे रे. तरी शिष्याने त्यांना सांगितलं म्हणे महाराज असेलही खरं, पण प्रत्येक वेळेला असं योगाचं सामर्थ्य प्रत्येक ज्या माणसाच्या ठिकाणी आहे त्याच्या ठिकाणचं ते सामर्थ्य कायम टिकत नाही म्हणे. सिद्धी जाते माणसाची. तशी त्या पोराची सिद्धी गेली असली तर मग ते कसं कळायचं आपल्याला. चांगदेवाला याने सांगितलं की मी तुम्ही एक काम करा म्हणे, त्यांना एक पत्र पाठवा, त्यांच्या नावाने एक पत्र पाठवा. त्या पत्राचं जे उत्तर येतं त्याच्यानुसार त्यांचा अधिकार ती सिद्धी त्यांच्या ठिकाणी आहे की नाही आपल्याला जाणून घेता येईल. मग चांगदेवाच्या नावानं पत्र लिहायचं. तर ज्ञानेश्वर महाराजांना चांगदेवांना ज्ञानेश्वर महाराजांना पत्र लिहायचं ठरलं. कागद हातात घेतला, लेखणी हातात घेतलं. लिहायचं काय ज्ञानेश्वर महाराजांना लिहायचं तर काय लिहावं, त्यांना चिरंजीव लिहावं का तीर्थरूप लिहावं, कारण अधिकार मोठा आहे. रेड्याच्या मुखातून त्यांनी वेद बोलवलेला आहे म्हटल्याच्या नंतर त्यांना तीर्थरूप लिहावं असं वाटायला लागलं. पण लगेच वाटायला लागलं आपण 1400 वर्षाची, ते 15 वर्षाचं पोरग, काय लिहावं प्रश्न पडला. चिरंजीव म्हणो तरी विश्वात्मक आणि तीर्थरूप तरी बाळदशा अंगी, काय लिहायचं कळेच ना. तेव्हा चांगदेव विचारात बसलेले पाहिल्यावर शिष्याने विचारलं काय झालं महाराज, पत्र तयार झालं का. नाही रे म्हणे. का, काय लिहू कळत नाही. मग असं करा म्हणले, अधिकार जाणूनच घ्यायचा आपल्याला, त्यांचा कोरस पत्र पाठवून द्या. काय विचार करतात बघू. मग याने ते कोरा कागद गुंडाळला, पत्र म्हणून पाठवून दिलं. ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे ते पत्र घेऊन चांगदेवाचे शिष्य आले. इंद्रायणीच्या पानगठ्यावर काही मुली खेळत होत्या. त्या मुलींना विचारलं त्यांनी, इथं ज्ञानदेव निवृत्ती नावाची मुलं राहतात असं कळालं. कुठे ते. त्या पोरीने सांगितलं तुम्हाला बोलायची भाषा कळते का, कोणाबद्दल बोलता. अरे ज्या महात्म्याने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला असा महात्मा आमच्या गावात असताना त्याच्याबद्दल बोलायची तुम्हाला अक्कल नाही. कोणाचे शिष्य आहात तुम्ही, चांगदेवाचे. अरे एवढ्या मोठ्या योग्याचे शिष्य आणि महापुरुषाबद्दल बोलायची तुम्हाला अक्कल नाही. निवृत्ती ज्ञानेश्वर म्हणून विचारता आम्हाला. अरे निवृत्तीनाथ महाराज म्हणा, ज्ञानेश्वर महाराज म्हणा. मग त्यांनी चौकशी करताना भाषा बदलली आणि म्हणायला लागले आम्हाला सांगा म्हणे निवृत्तीनाथांचं घर कुठं, ज्ञानेश्वर महाराजांचं घर कुठं सांगा. मग त्या पोरीने सांगितलं हा असे असे तिथं जा. तिथं बसलेत म्हणे सिद्ध बेटामध्ये. काय करतात तिथं बसलेत, ते मातीत खेळतात ना, ते ज्ञानेश्वर महाराज आहेत. त्या पोरीने सांगितलं निळोबार असं लिहितात. म्हणजे सिद्ध दशा प्राप्त झाली तरी स्वाभाविक कर्म सुटत नाही म्हणतात ना. ते 15 वर्षाचं वय असल्यामुळे ज्ञानोबा मुक्ताबाई बरोबर मातीत खेळत बसलेले. तिथं गेले, हातात पत्र दिलं. पत्र दिल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथाच्या हातात दिलं. कोणाचं पत्र, चांगदेवाचं. वाचा म्हणे ज्ञानोबा. ज्ञानोबाने पत्र उघडलं, काही वाचायला येईना कारण कोराच कागद होता. तो कोरा कागद पाहिल्याबरोबर निवृत्तीनाथाने सांगितले काय वाचा ना ज्ञानोबा. नाही म्हणे याच्यावर काही लिहिलेलंच नाही. मग काही लिहिलेलंच नाही, उत्तर द्यायचं म्हणे आपल्याला, काय सांगायचं सांगा. निवृत्तीनाथाने काय सांगा, ज्ञानोबा कोरा कागदच लिहायला बरा असतो म्हणे. भाषा सोपी आहे, लिहायला कोरा कागदच बरा असतो. हे सरळ वाक्य जरी असलं तरी अंतःकरणाचा कागद शुद्ध झाला योगाभ्यासाच्या योगानं चांगदेवाचा, त्याच्यावर बोधाची लिपी लिहून टाका, त्याला ज्ञान देऊन टाका, हे सांगायचं होतं निवृत्तीनाथ महाराजांना. सामान्य माणसाचा अंतःकरणाचा कागद असा कोरा असत नाही, त्याला बोधाची भाषा पटत नाही, त्याला पचत नाही. लिहून द्या, त्याला पत्र लिहून द्या, ज्ञानाच्या गोष्टी लिहून द्या. मग ज्ञानेश्वर महाराजांनी 65 ओव्याचं पत्र लिहिलं. त्याला चांगदेव 65 म्हणतात आपल्याकडे. पत्र घेऊन शिष्य गेल्यानंतर ते पत्र वाचलं चांगदेवानी. चांगदेव म्हणायला लागले या पत्रातल्या एका अक्षराचा अर्थ मला कळत नाही. कसला मी मोठा रे म्हणे, चला आपण जाऊ, त्यांच्या दर्शनाला जायला पाहिजे. तरी शिष्याचा आग्रह.
शिष्यानं वाटायचं आमचेच गुरु महाराज मोठे. त्यांनी शिष्याने सांगितलं म्हणे महाराज सगळं खरंय. त्यांनी लिहिलीवर पाठवलेले जे पत्र आहे त्याचा अर्थ तुम्हाला कळाला नाहीत म्हणता, ठीक आहे, पण आपण आपल्या वैभवाने जाऊ. दर्शनाला जायचं असलं तरी आपण आपल्या वैभवाने गेलो तर कदाचित दीपित होतील आपलं वैभव पाहून. मग वैभव कसलं, तुम्ही वाळूवर बसा, चला